वाल्मिक कराडची कोठडी आज संपणार आहे आणि आज केस कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड अटकेत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। वाल्मिक कराडवर मकको अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा सध्या जोर धरते। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, नेमकं किती वाजता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे कराडला आणि काय नेमकं सुनावणी दरम्यान घडू शकतं? कोठडी कशा पद्धतीने वाढवून मागितली जाऊ शकते? खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि त्याची मुदत आता आज संपते। या दरम्यान वाल्मिक कराडला खून प्रकरणात देखील आरोपी करावा, तसेच मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। आता या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तपास नेमका कशा पद्धतीने झालाय आणि आता पोलीस न्यायालयात काय युक्तिवाद मांडतात हे महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता या युक्तिवादानुसार न्यायालय पोलीस कोठडी वाढवून देतं की न्यायालयाने कोठडीत पाठवतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर बीड हत्या प्रकरणामध्ये नवी एसआयटी स्थापन झालेली आहे। वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मधून गच्छंती झाली आहे। बसवराज तेलींच्या नेतृत्वात 7 जणांची नवी एसआयटी नेमली गेलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचा शब्द दिला आणि त्यानंतर ही मोठी घोषणा करण्यात आली। दरम्यान नवीन एसआयटी टीम मध्ये कुणाचा समावेश आहे ते सुद्धा आपण बघूया। बसवराज तेली यांच्या नेतृत्वात 7 जणांची नवी एसआयटी टीम आता स्थापन करण्यात आलेली आहे। बीड प्रकरणात अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांचा त्याच्यात समावेश आहे। सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर हे देखील त्या टीम मध्ये आहेत। सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांचा समावेश असल्याबरोबरच सुभाष मुठे यांचाही तिथे समावेश आहे। सीआयडीच्या भरारी पथकाचे पोलीस निरीक्षक अक्षय कुमार ठिंडके यांचा सुद्धा समावेश आहे। सीआयडीच्या भरारी पथकातील शर्मिला साळुंखे आणि दीपाली पवार यांचा देखील या नव्या एसआयटीच्या टीममध्ये समावेश आहे। आता ही एसआयटी त्या ठिकाणी राहील। पूर्वीचे अनिल गुजर साहेब सोडता आणि बसवराज तेली साहेब सोडता बाकी सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये नव्याने सामील झालेले आहेत। त्याच्यामुळं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा निश्चितपणे ते फोटो पाहिल्याच्या नंतर म्हणलं होतं हे योग्य नाही, तेव्हा ही एसआयटी आता नवीन बदलली। त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो। पुढची बातमी, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडून आता गंभीर दखल घेतली गेली आहे। कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोप सुटता कामा नये असं फडणवीसांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांचे बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना तसे फोन करून आदेश गेलेत असं समजतंय। देशमुख कुटुंबियांनी काल जे आंदोलन केलं त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी त्याची दखल घेत आदेश दिलेले आहेत असं कळतंय। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमके काय आदेश या सगळ्या प्रकरणात दिलेले आहेत बघूयात। बीड हत्याकांड प्रकरणात कोणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये।